शासकीय बांधकामासाठी कृत्रिम वाळूचा 20% वापर बंधनकारक. नवे वाळू धोरण जाहीर. राज्य सरकारने नैसर्गिक वाळूच्या बेसुमार उपशामुळे होणारे पर्यावरणीय नुकसान टाळण्यासाठी आणि कृत्रिम वाळूच्या वापराला प्रोत्साहन देण्यासाठी एक महत्त्वाचं पाऊल उचललं आहे. नवीन वाळू धोरणानुसार आता सर्व शासकीय बांधकामांमध्ये किमान 20% कृत्रिम वाळूचा वापर करणे हे बंधनकारक करण्यात आलं आहे. या निर्णयामुळे नैसर्गिक वाळूवरील अवलंबित कमी होण्यासाठी मदत होणार असून पर्यावरणाचे संरक्षण हे साधले जाणार आहे, असा विश्वास व्यक्त करण्यात येत आहे. राज्यातील अनेक नद्यांमधून मोठ्या प्रमाणावर वाळू उपसा होत असल्याने जलस्रोत हे धोक्यात आले आहेत. तसेच नदीपात्रांचे नैसर्गिक स्वरूप बदलल्याने पूर येण्याची शक्यता वाढली आहे. या पार्श्वभूमीवर पर्यावरणपूरक आणि टिकाऊ बांधकामांना प्रोत्साहन देण्यासाठी शासनाने कृत्रिम वाळूच्या वापराला प्रोत्साहन देण्याचा निर्णय घेतला आहे. सार्वजनिक बांधकाम विभाग, गृहनिर्माण विभाग, जलसंपदा विभाग आणि इतर शासकीय संस्थांच्या अंतर्गत येणाऱ्या सर्व प्रकारच्या बांधकामांमध्ये आता कृत्रिम वाळूचा वापर हा अनिवार्य असेल. या धोरणाचे अनेक सकारात्मक परिणाम अपेक्षित आहेत. नैसर्गिक वाळूच्या उत्खननावर नियंत्रण आल्याने नद्यांचे आरोग्य सुधारण्यास मदत होईल. तसेच कृत्रिम वाळूची गुणवत्ता नैसर्गिक वाळूपेक्षा अधिक चांगली आणि एकसारखी असल्याने बांधकामाचा टिकाऊपणा वाढेल. कृत्रिम वाळू स्थानिक पातळीवर तयार होऊ शकत असल्यानेच वाहतूक खर्च देखील कमी होईल आणि रोजगार संधी निर्माण होतील, असे मत तज्ञांनी व्यक्त केले आहे. या संदर्भामध्ये बोलताना सार्वजनिक बांधकाम विभागाच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले की शासनाचा हा निर्णय दूरगामी विचार करून घेण्यात आला आहे. नैसर्गिक संसाधनांचे जतन करणे आणि पर्यावरणाचे संतुलन राखणे ही आपली जबाबदारी आहे. कृत्रिम वाळूच्या वापरामुळे बांधकामाच्या गुणवत्तेमध्ये कोणतीही तडजोड होणार नाही, उलट ती अधिक चांगली होईल. मात्र धोरणाच्या अवलंबनानंतर काही आव्हाने देखील आहेत. कृत्रिम वाळूचा उत्पादन खर्च नैसर्गिक वाळूपेक्षा जास्त असू शकतो, ज्यामुळे बांधकाम खर्चामध्ये वाढ होण्याची शक्यता आहे. तसेच बांधकाम कामगारांना कृत्रिम वाळू वापरण्याच्या नवीन पद्धतींसाठी प्रशिक्षित करण्याची गरज असेल. या व्यतिरिक्त बाजारामध्ये चांगल्या प्रतीची कृत्रिम वाळू पुरेशा प्रमाणामध्ये उपलब्ध करणे आणि तिची गुणवत्ता नियंत्रित करणे हे देखील महत्त्वाचे असेल. राज्य सरकारने या संदर्भामध्ये कृत्रिम वाळू उत्पादकांना आवश्यक सुविधा आणि प्रोत्साहन देण्याची घोषणा केली आहे. तसेच बांधकाम व्यावसायिकांमध्ये कृत्रिम वाळूच्या वापराबाबत जागरूकता निर्माण करण्यासाठी विशेष मोहीम राबवण्यात येणार आहे. एकंदरीतच शासकीय बांधकामांमध्ये कृत्रिम वाळूचा वापर हा बंधनकारक करण्याचा हा निर्णय पर्यावरण संरक्षण आणि टिकाऊ विकासाच्या दृष्टीने एक महत्त्वाचे पाऊल आहे. आता या धोरणाची प्रभावी अंमलबजावणी कशी होते आणि त्यांचे अपेक्षित परिणाम किती प्रमाणामध्ये साधले जातात हे पाहणे महत्त्वाचे ठरेल.